नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आपण आज परभणीला आलेलो आहे. आपण काल निघालो होतो संध्याकाळी 5 वाजता. आपल्याला इकडं एक नवीन हवेबद्दल आपल्याला माहिती मिळाली. इकडे जालना नांदेड हा 180 किलोमीटरचा ग्रीनफील्ड कॅरिडॉर आहे. खूप मोठा असा रस्ता आहे. इकडे डिटेल माहिती मी देणारच आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण आता माझ्या पाठीमागं बघू शकता, हे सगळे रोडला सगळे डंपर वगैरे सगळे उभे आहेत. कारण काल खूप पाऊस झाला. इकडं 2 दिवस खूप पाऊस पडत होता. आपल्याला डिटेल सगळी माहिती घ्यायची होती. प्रत्येक लोकेशनला जायचं होतं, पण काही कारणामुळं आपल्याला म्हणजे पाऊस खूप असल्यामुळं आपल्याला काही ठिकाणी जाता आलं नाही आहे. तुम्हाला मी डिटेल सगळी जालना नांदेड याबद्दल संपूर्ण माहिती मी देणार आहे आणि काही ड्रोन फुटेज पण मी टाकणार आहे. रोड कसा जातो, कुठल्या गावातून जातो ते पण मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, आपण आता परभणीच्या रोडला आहोत. मागं परभणीचा रोड आहे. माझ्या पाठीमागे इकडे परभणीला जाता येतं, बघू शकता. इकडं अजून शेतामध्ये शेतकऱ्यांनी कपास म्हणजे कापसाचं पीक आहे अजून. त्यामुळं थोडंसं काम इकडं पावसामुळे स्लो आहे. इकडे जमीन इकडं हस्तांतरित झालेलं आहे. सगळीकडे काम पण चालू आहे. मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. काम बऱ्यापैकी इकडं चालू आहे. मित्रांनो, आपण एक मॅप पण अपलोड केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण परभणी जवळ आहे. हा परभणी हायवे आहे हा. आणि ह्या ठिकाणावरूनच हा रस्ता जाणार आहे. म्हणजे जालना नांदेड एक महामार्ग, खूप मोठा महामार्ग होत आहे. हा 6 लाईन महामार्ग होणार आहे. या ठिकाणावरूनच मी अलाइनमेंटलाच आहे. या ठिकाणी खूप ठिकाणी कामं चालू नाही आहेत. पाऊस खूप होता, त्यामुळे मला ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी जाता आलेलं नाहीत. ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आपण गेलेलो आहे. आणि ही प्रॉपर पूर्ण अलाइनमेंट आहे. तुम्ही ही अलाइनमेंटच आहे. 6 लेनचा रस्ता आहे आणि 6 पॅकेजेस ह्या रोडला दिलेले आहेत पूर्ण. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. तर इकडं काम पण चालू आहे बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी कामं पण चालू आहेत. हे सगळे समोर तुम्ही पाहू शकता. बऱ्याच ठिकाणी काम चालू झालेलं आहे. शेतकऱ्यांना जमीन पण घेण्यात आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. पाऊस असल्यामुळे खूप ठिकाणी आपल्याला जाता नाही आलं. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक जालना नांदेडचे पण पूर्ण जो हायवे आहे त्याबद्दल पण पूर्ण डिटेल माहिती आपण सांगणार आहे. तर जालना नांदेड हा 180 किलोमीटरचा एक महामार्ग आहे. द्रुतगती महामार्ग आहे. म्हणजे जालनावरून म्हणजे समृद्धी महामार्गाला हा रस्ता जोडण्यात येणार आहे. तिथून जालना मार्गे तो परभणी, नांदेड म्हणजे नांदेडला येणार आहे. तो हा एक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणजे द्रुतगती महामार्ग आहे. जो मुंबई नागपूर जो समृद्धी महामार्ग आहे त्याला हा रस्ता जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे जालना नांदेड हे अंतर आता सध्या 226 किलोमीटर आहे. आणि हे अंतर हा रस्ता झाल्यानंतर 180 किलोमीटर होऊ शकतो. आणि त्यातमध्ये हायवे 6 लाईन हा रस्ता असेल. आणि त्यातमध्ये प्रवासाचा जो आता 12-13 तास लागतात तो आता ते आपण 6 ते 7 तासामध्ये आपण हा रस्ता म्हणजे जालन्यावरून निघालो तर आपण नांदेडला 6 ते 7 तासामध्ये आपण येऊ शकतो. म्हणजे अर्ध्यावर हा रस्ता म्हणजे आपलं अंतर होऊ शकतं. या रोडची लांबी 180 किलोमीटर आहे. आणि या रोडचे लेन म्हणजे टोटल 6 असतील. आणि ह्यावरती ताशी 120 किलोमीटरचं स्पीड राहील. तर मित्रांनो, आपण हा रोड आता कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून जातो याबद्दल पण आपण माहिती सांगणार आहोत. तर हा रस्ता जालना, परभणी, नांदेड आणि जो काही भाग आहे
तो हिंगोली जिल्ह्यातून जाणार आहे. आता आपण त्यातली जी गावं आहेत तर ते गावं पण आपण किती गावामधून जाणार आहे याबद्दल पण आपण माहिती घेऊया. तर आता हा रस्ता 87 गावामधून हा मार्ग जाणार आहे आणि ह्या रस्त्यासाठी जमीन सुमारे 2200 हेक्टर जमीन लागणार आहे. आता ह्याचा खर्च अंदाजे 24,700 कोटी देखील हा सांगण्यात आलेला आहे. जे भूसंपादन आहे याची प्रक्रिया सुरू आहे ती पूर्णपणे अजून झालेलं नाही. काही ठिकाणी भूसंपादन झालेलं आहे, काही गावामधून जमीन अधिग्रहणाची पण झालेलं आहे सगळं त्या ठिकाणी. सध्याची स्थिती संरक्षण जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे. जमिनीचे नकाशाचे पण काम चालू आहेत. काही पॅकेजचे बांधकामाचे पण कॉन्ट्रॅक्ट निवडलेले गेले आहेत. त्यातमध्ये आपकॉन असेल, PNC असेल, रोडवेज आहे, अशा बऱ्याच कंपन्या आहेत. यांना हे पॅकेज मिळाले आहेत. टोटल 6 पॅकेज आहेत या रोडसाठी. हा रस्ता झाल्यानंतर हा मार्ग झाल्यामुळं व्यापार असेल किंवा शेतकरी किंवा कृषी उत्पादन वाहतूक असेल, उद्योग वाढ असेल किंवा रोजगाराच्या काही तरुणांना त्याच्या संधी पण उपलब्ध होऊ शकतात किंवा परिवहन सुविधा सुधारणे किंवा या क्षेत्रात मोठा विकास होण्याची शक्यता आहे. या महामार्गाच्या बाबतीत मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण ड्रोनचे पण फुटेज अपलोड केलेले आहेत आणि हे जे काम चालू आहे फक्त पावसामुळं ॲक्टिव्हिटीज चालू नाहीत. ग्राउंडवरती पाऊस खूप असल्यामुळे ॲक्टिव्हिटीज नाहीत चालू. तर हे सगळं हे असं पूर्ण अलाइनमेंट राहणार आहे आणि हा रस्ता 100 मीटरचा राहणार आहे. 6 लेनचा रस्ता आणि ताशी 120 किलोमीटर. हे अलाइनमेंटच आहे. आपण तुम्हाला जे ड्रोन फुटेज दाखवतो आहे हे पूर्ण अलाइनमेंट आहे यातमध्ये. आणि असाच रस्ता सरळ टोटल ग्रीनफील्ड हा राहणार आहे. जालना नांदेड 180 किलोमीटर आहे आणि यामध्ये 6 कॉन्ट्रॅक्टदार आहेत. 6 पॅकेज केलेले आहेत यातमध्ये. जालना नांदेड एक्सप्रेसवे 1 ते जालना नांदेड एक्सप्रेसवे 6 असे 6 असे केलेलं आहे. जमीन वगैरे पूर्ण अजून भूसंपादन अजून झालेलं नाही आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन झालेलं आहे त्या ठिकाणी काम चालू आहे, बऱ्यापैकी काम चालू आहे. आणि यामध्ये ह्याचा खर्च जो मी आता सांगितलेला आहे 24,700 कोटीचा ह्या रस्त्याला मंजूर केलेला आहेत. पाहू शकता यांचे डंपर वगैरे पण सगळ्या मशिनरी एका ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण असेच नवीन व्हिडिओ आणि प्रत्येक नवीन ज्या ठिकाणी महामार्ग होणार आहे, आपल्याला ज्या ठिकाणी माहिती मिळेल त्या ठिकाणचे आपण अपडेट नक्कीच देऊ. आणि ह्या रोडचे पण जालना नांदेड ह्या महामार्गाचे पण आपण डेली आपण अपडेट देणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल परभणीला जाण्यासाठी किंवा तिकडूनची ॲक्टिव्हिटी जर आपल्याला कळाली व खूप चांगली आहे तर आपण नक्कीच त्या परिसरात जाऊन आपण तेथील व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. आपण पुणे रिंग रोडचा पण व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. नक्की पहा मित्रांनो. आता ह्या प्रकल्पाचं आपल्याला पूर्ण डिटेल सगळी माहिती मिळाल्यानंतर आपण डिटेल सगळी टाकणार आहोत. व्हिडिओ पहा जरा. मित्रांनो, आपण आता जालना नांदेड महामार्ग हा कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून जातो याबद्दल पण आपण माहिती घेतली आणि आता आपण कुठल्या गावातून जातो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आता हा जालना शहरामधून कुठून जातो याबद्दल पण आपण गावाचे नावं माहीत करून घेऊ. जामखेडा गाव आहे, गवंडी गाव आहे, सोनपेठा आहे आणि दत्तनगर आहे. आता जो परभणी जिल्हा आहे यातमध्ये कुठली गावं येतात हे पण आपण माहिती घेऊया. परभणी जिल्ह्यामध्ये सालापूर आहे, सेलू आहे, जामकुंडे आहे, अशोकनगर आहे. आणि परभणी झाल्यानंतर आता नांदेड जिल्हा येतो. आता यातमध्ये नांदेड शहर पण येतं
बोकडपाडा येतो, पालूश येतो, माजलगाव येतो. ही गावं जालना, परभणी आणि नांदेड यातमध्ये येत आहेत. आता काही महत्त्वाची गावाची नावे पण आपल्याकडे अजून माहिती मिळाली नाही. ही माहिती आपल्याला माहीत झाली की आपण नक्कीच त्याबद्दल आपण व्हिडिओ अपलोड करू. जेवढी गावं माहीत झालेली आहेत ती तुम्हाला मी सांगितलेले आहेत. जालनाजवळील काही ग्रामीण भाग पण आहे, जसं की गवंडी, सोनपेठ या मार्गावरही हा महामार्ग जात आहे. आणि परभणी जिल्ह्यातून हा महामार्ग सेलू शहराजवळून, म्हणजे ते सेलू शहर जवळून जे महत्त्वाचं केंद्र आहे. आणि दुसरं म्हणजे नांदेड जिल्ह्यात महामार्ग नांदेड शहराजवळून काही आसपासच्या गावातून हा मार्ग जातो. तर मित्रांनो, जे तुम्हाला मी जी गावाची नावं सांगितलेले आहेत, तर गावातून हा महामार्ग जात नाहीत, गावाच्या जवळून हा महामार्ग जात आहे. आणि हा मार्ग मी आता तुम्हाला परत एकदा याबद्दलही माहिती सांगतो. हा महामार्ग म्हणजे रस्त्याची रुंदी 100 मीटर असणार आहे आणि ह्याचा वेग ताशी 120 किलोमीटर हा स्पीड असणार आहे. आणि ह्या महामार्गावरती स्पीड कॅमेरा पण बसवण्यात येणार आहे, टोल असणार आहे, भरपूर सुविधा वगैरे या टोलवर म्हणजे ह्या महामार्गावर देण्यात येणार आहे. म्हणजे मुंबई जालना, आता हा महामार्ग 12 ते 13 तास म्हणजे लागतात. म्हणजे आता मुंबईवरून जर आपण निघालो नांदेडसाठी, तर नांदेडसाठी निघाल्यानंतर 12-15 तास लागतात येण्यासाठी. तर हा महामार्ग झाला म्हणजे समृद्धीलाच तुम्ही जालनामध्ये तुम्ही इंटरचेंजला तुम्ही एक्झिट घेणार. तिथे एक्झिट घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट नांदेडसाठी निघू शकता. म्हणजे मुंबईवरून निघाल्यानंतर जालना हे 6 ते 8 तासामध्ये तुम्ही पोचू शकता. हे पाहू शकता तुम्ही, हे पूर्ण ग्रीन फील्ड हा हवे आहे, 100 मीटरचा आहे. जे तुम्हाला जो आता रोडवर ॲक्टिव्हिटी दिसत आहेत, हे काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. हे पाहू शकता तुम्ही. अजून खूप ठिकाणी शेतकऱ्यांची अजून शेती आहे. आपण चौकशी केल्यानंतर अजून तर शेती जे कपाशीचं पीक आहे शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी, आणि बऱ्याच ठिकाणी काम पण चालू आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण डेली अपडेट देणार आहोत जालना नांदेड रोडचं. हे पाहू शकता तुम्ही, खूप ठिकाणी ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. शेतामध्ये पीक पण आहे. जालना नांदेड हा रोड झाल्यानंतर यामध्ये म्हणजे व्यापार असेल, कृषी उत्पादक, वाहतूक, रोजगाराच्या संधी पण ह्यातमध्ये वाढू शकतात. भरपूर कंपन्या वगैरे पण इकडे येऊ शकतात. परत परिवहन सुविधा सुधारू शकते. आणि या भागामध्ये म्हणजे या क्षेत्रात मोठा विकास होण्याची पण शक्यता आहे. खूप मोठा असा हा 6 लेनचा रस्ता होणार आहे. नांदेडकरांसाठी, परभणीकरांसाठी किंवा त्या बाजूला जी गावं येतात त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण हा महामार्ग होणार आहे. हा महामार्ग 87 गावातून जाणार आहे. आणि या रोडची जी लांबी आहे ही 180 किलोमीटर अशी राहणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपण लवकरच एक शक्तिपीठ महामार्गावरचा आपण व्हिडिओ घेऊन येत आहे.
त्याबद्दलही पूर्ण आपण डिटेल माहिती घेणार आहोत आणि कुठल्या राज्यातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या गावातून जाणार आहे याबद्दलही आपण संपूर्ण माहिती तुमच्यापुढं देणार आहे. शक्तिपीठ हे नाव का देण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा पण काही ठिकाणी विरोध आहे, याबद्दल पण आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.